नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो आहे की अपयशाची भीती माणसाला चुकीचं कर्म करायला लावते, किंवा अपयशाच्या भीतीमुळेच माणूस चुकीचं कर्म करत असतो. कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण दैनंदिन आयुष्य जगत असतो ना, त्यावेळेस प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं, प्रत्येकाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असतं. आणि ते प्रत्येकाच्या डोक्यावरती एक प्रेशर असते की मला मोठं व्हायचं आहे, की मी जर सक्सेसफुल नाही झालो तर लोक मला किंमत नाही देणार, मला कोण रिस्पेक्ट नाही देणार, लोक मला अपयशी ठरवतील, बिनकामी ठरवतील. आणि ही जी भीती असते ना, ती भीती आपल्याला चुकीच्या मार्गाने जायला भाग पाडते. आता समाजामध्ये मी ज्यावेळेस बघतो ना, भरपूर लोक असे आहेत ज्यांना पैसा कमवायचा आहे स्वतःला सक्सेसफुल शो करण्यासाठी. त्यांना असं वाटतं की मी जर पैसा नाही कमवला, मोठं नाही झालो ना, तर मला आयुष्यामध्ये किंमत नाही मिळणार. मग तेच लोक कुठं बेरबार टाक, कुठं मटक्याचा धंदा कर, टपरी टाक, दारूचा धंदा कर, किंवा जे पण सगळे चुकीचे धंदे आहेत ना, ते सगळ्या गोष्टी करतात जेणेकरून त्यांच्याकडे भरपूर पैसा येईल, जे स्वतःला सिद्ध करू शकतील. पण अशा मार्गाने एखादा व्यक्ती सक्सेसफुल जरी झाला ना, तरी तो जगाला छाती टोकून सांगू नाही शकत की मी चांगल्या मार्गाने पैसा कमवलाय. त्याच्या आयुष्यामध्ये ते रिग्रेट आयुष्यभर राहतं की मी चुकीचं वागलोय, मी चुकीच्या मार्गाने पैसा कमवलोय. आणि ते रिग्रेट असताना ते त्याला आयुष्यामध्ये कधी समाधान नाही मिळू देत. डीप विदिन त्याला माहीत असते की माझा मार्ग चुकीचा आहे, मी चुकीचं वागतोय. मग ज्यावेळेस पण त्याच्यासमोर एखादा प्रामाणिक व्यक्ती येतो, तत्वशील व्यक्ती येतो ना, मग त्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. तो असं लांब पळायचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीचा तिरस्कार करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या पण आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं होत असतं. आपल्याला पण आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असतं, त्यावेळेस आपण कॉप्या करतो जेणेकरून आपल्याला कोण नावं नाही ठेवणार, आपली नाचक्की नाही होणार, शिक्षक लोकांच्या नजरेमध्ये आपलं वजन नाही कमी होणार. आणि ही जी भीती असते ना अपयशाची, ती आपल्याला चुकीचं कर्म करायला भाग पाडते. आपण कॉप्या करतो, पास होतो, पण पुढे चालून आपलं काहीच होत नाही. ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टींची गरज असते ना, त्यावेळेस मग आपण मागं पडतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये पुढे नाही जात. आणि जे पण लोक चुकीचे धंदे करतात, चुकीच्या गोष्टी करतात ना, त्यांच्या पण आयुष्यामध्ये हेच होतं. त्यांना ज्यावेळेस पण आनंदाची, समाधानाची, सुखाची गरज असते ना, त्यावेळेस त्यांना ते मिळत नाही. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, पण त्यांना संध्याकाळची झोप लागत नसते. आणि ही माझ्या डोळ्याने मी सगळ्या गोष्टी बघतोय म्हणून बोलतोय. पण ही जी भीती असते ना अपयशाची, ही भीतीच आपल्याला चुकीचं कर्म करायला भाग पाडते. अपयशी झालो तर सगळा समाज मला नावं ठेवेल, सगळी लोक मला नावं ठेवतील, कुठल्या तोंडानं मी सगळ्यासमोर जायचं, लोकांना काय सांगायचं की मी आयुष्यामध्ये अपयशी झालोय म्हणून. आणि त्या गोष्टी सहन करण्याची आपल्यामध्ये ताकद नसते. त्यामुळे आपण बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. पण खरं सांगू का, आयुष्यामध्ये एक वेळेस अपयशी राहिलात ना, खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपण प्रयत्न तरी करत राहतो, शेवटपर्यंत कष्ट करत राहतो. पण जर आपल्याला चुकीच्या मार्गाने जर यश मिळत असेल ना, तर ते यश मग आपल्या आयुष्यामध्ये आनंदाच्या ऱ्हासाचं कारण ठरतं. आपल्याला कधी समाधान नाही मिळत, शांती नाही मिळत. आपल्याकडे सगळं असतं, पण आपण डीप विदिन शालो असतो. एक सत्याची छोटी टाचणी संपूर्ण आपला मोठा फुगा फोडून टाकते काही सेकंदामध्ये. आणि मग आपल्याला वाईट वाटायला लागतं की आपण आयुष्यभर कमवलं काय. आणि महत्त्वाची गोष्ट सांगू का, चुकीच्या मार्गाने माणूस लवकर मोठा होतो, पण ते यश जे असतं ना, ते चिरकाळ टिकत नाही. ते आपल्याला भेटल्यासारखं वाटतं, पण ते आपल्याला आयुष्यभर दुःख देतं, वेदना देतं, त्रास देतं. आपल्याला आयुष्यभर ते सलत असतं की काय म्हणून मी आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या. करताना मजा वाटते, पण ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टींचं फळ मिळायला लागतं ना, मग मात्र त्रास व्हायला लागतो. मग वाटायला लागते की मला काय म्हणून बुद्धी सुचली असेल, मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या असलेल्या. पण सध्या लोकांना ह्या गोष्टी कळत नाही आहेत. लोकांना पैसा दिसतो, आकर्षण दिसतं, घर, गाडी, बंगला, सगळ्या गोष्टी दिसतात, पण त्यांना आतमधली दारिद्र्यता नाही दिसत. त्याच्यामुळे आपण फसतो जाऊ. आणि जर एकदा आपण त्या ट्रॅपमध्ये अडकलो ना, की मग जगाला सांगता पण येत नाही की माझ्या आयुष्यामध्ये माझी बोंब काय चालू आहे. पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, आपण जर आपली दुखरी बाजू जर जगाला दाखवली ना, तर जग आपल्याला नावं ठेवायला लागतं. मग ती जी अपयशाची जी भीती असते ना, ते आपल्याला ह्या गोष्टी बोलू नाही देत, कबूल नाही करू देत. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आपण जो उभा केलेला जो ट्रॅप असतो ना, त्या ट्रॅपमध्ये आपण स्वतः अडकत जातो आणि हातानं दुःखी राहायला लागतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला तयार नाही आहोत सध्या. प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. आणि ती जी रेस आहे ना, त्या रेसमध्ये प्रत्येकजण सामील होतोय, प्रत्येक जण स्वतःला कम्पेअर करतोय. किती जरी आलं तरी आपल्याला कमीच पडते, कारण आपल्याला कोणापेक्षा तरी जास्त पाहिजे. आणि ती जी रेस आहे ना, ती कधी संपणारी रेस नाही आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा काय होत चाललाय माहिती आहे का, आपण ह्या रेसमध्ये स्वतःचं आयुष्य विसरत चाललोय. ज्या अर्थी आपल्याला आयुष्य मिळालंय, जीवन मिळालंय, जो आपला ॲक्च्युअलमध्ये जो उद्देश आहे, जो हेतू आहे, तो आपण विसरत गेलोय आणि ह्या गाढवाच्या रेसमध्ये सामील झालोय. प्रत्येकजण स्वतःला प्रूव्ह करायला निघालाय की मी आयुष्यामध्ये मला सक्सेसफुल व्हायचं आहे, आय एम धिस, आय एम दॅट वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अहंकाराच्या पलीकडे काहीच नाही देत. पण आपल्या भारतामध्ये जे पण संत होऊन गेले किंवा जे पण मोठे लोक होऊन गेले ना, त्या लोकांनी कधी आयुष्यामध्ये पैशाला जास्त इम्पॉर्टन्स नाही दिलं. त्यांनी इम्पॉर्टन्स दिलं ते म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाला, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला. ते स्वतः मोठे झाले, पैसा त्यांच्या आपोआप पाठीमागे आला. आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे ती ताकद आली ना, मग पैसा आपोआप त्यांच्या पाठीमागे गुलाम होऊन आला.
पण हे सूत्र आपल्याला कळत नाही. आपण त्या पैशाचे गुलाम होतो. आयुष्यभर सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम 24 तास पैसा 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 पैसा. सगळे खून खराबे, मारामाऱ्या, भ्रष्टाचार सगळं जे होते ना ते फक्त पैशासाठी होते. जेवढी पण आपली नीतिमत्ता ढासळत चालली आहे, जेवढ्या पण खालच्या दर्जाला आपण चाललोय ना ते फक्त पैशामुळे चाललो. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला स्वतंत्रतेचा विचार मिळाला पाहिजे. आपण विचार करायला शिकलं पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये मला लागतंय किती, माझ्यासाठी महत्त्वाचं किती आहे. जास्त असतं म्हणजे चुकीचं असतं असं मी म्हणत नाही आहे. पैसा भरपूर कमवा, पण तो उद्देश चांगला असला पाहिजे. लोकांना शो ऑफ करण्यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी जर आपण कमवत असू ना तर तो पैसा आपल्यासाठी विष बनतो. विवेकानंद म्हणतात सुद्धा, चुकीच्या हातात जर पैसा गेला ना मग त्या पैशाचं विष होतं. आणि जर सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बारकाईने बघत असाल ना तर तुम्हाला लक्षात येईल ज्या पण लोकांकडे पैसा आहे ना ते कशा पद्धतीनं वापर करतायत, कशा पद्धतीनं लोकांना ते शो ऑफ करतायत, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. पण अशी जी लोकं असतात ना ते आयुष्यभर कधी सुखी नाहीत राहू शकत, कारण त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये पूर्ण दुनिया असते. पण अशा लोकांचं जर तुम्ही बोलणं, त्यांचं स्टेटस, त्यांचे जे वक्तव्य जर बघितले ना तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या आयुष्यामध्ये किती दारिद्र्य चाललं आहे. ते मोठ्या लेवलला आयुष्य नाही जगू शकत. ते सतत फक्त दुसऱ्याचा विचार करत असतात की मी त्याच्या पटीमध्ये कुठे आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा ऑलरेडी संतांनी अभ्यास केला आहे. संतांनी आपल्याला वचनं दिली आहेत, आपल्याला सगळ्या गोष्टी सांगून गेलेत ते, पण ते आपण समजून घ्यायला, ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही होत. कारण आपल्याकडे वेळच नाही. आपल्याला पटदिशी मोठं व्हायचं आहे, जगाला प्रूव्ह करायचं आहे. आणि ती जी अपयशाची भीती आहे ना ती 24 तास आपल्या डोक्यावरती दबा देऊन बसली आहे. आपण जर सक्सेसफुल नाही झालो ना तर समाज आपल्याला काय म्हणेल, लोक काय म्हणतील. बरं, जर तुम्ही अपयशी झालात ना तर त्या लोकांची खरं रूपं तुम्हाला कळायला लागतात. ज्या लोकांसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी करत असतात ना तीच लोकं तुमच्याकडे पाठ फिरवतात, तुम्हाला लाद घालतात, तुमचा विचार देखील करत नाहीत. मग आपण अशा लोकांसाठी सक्सेसफुल होत असतो, अशा लोकांना शो करण्यासाठी की मी काहीतरी करून दाखवतो आयुष्यामध्ये. ज्या लोकांना आपल्यावरती अजिबात प्रेम नसतं, आपली अजिबात काळजी नसते, आपल्यावरती आयुष्यभर जळत असतात, आपला द्वेष करत असतात, अशा लोकांना आपण प्रूव्ह करण्यासाठी धडपड करत असतो. आणि या धडपडीत आपलं आयुष्य कधी निघून जातं, आपलं तारुण्य कधी निघून जातो हे आपल्याला कधी नाही कळत. आणि ज्यावेळेस पूर्ण वेळ निघून जाते ना मग ह्या सगळ्या गोष्टी करून उपयोग नसतो. म्हणजे तुकोबरायांचे एक अभंग आहे, सावध झालो हरी चालो जागरण. म्हणजे वेळेच्या अगोदर सावध होणं, सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज मग आपलं आयुष्य ते बर्बाद झाल्याशिवाय नाही राहत. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. बघा, विचार करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.